मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीनं प्रचंड द्वार सभा, कोल्हापूरमध्ये प्रशासनाच्या मनमानी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी, बदली प्रक्रियेत भेदभाव झाल्याचा आरोप करत निषेध। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीनं कोल्हापूरच्या ताराबाई पार्क येथील परिमंडळ कार्यालयासमोर शुक्रवारी प्रचंड द्वार सभा घेण्यात आली। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या मनमानी धोरणाचा तीव्र निषेध केला। बदली प्रक्रियेत संघटनेच्या सभासदांप्रती सापत्न वागणूक देत असल्यानं कर्मचारी त्रस्त झाले असून विशिष्ट कर्मचाऱ्यांना झुकतं माप दिल्याचा आरोप संघटनेनं केलाय। संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष आर.एस. कांबळे, परिमंडळ अध्यक्ष प्रकाश ठोमके, उपाध्यक्ष विशाल चव्हाण, सचिव इंद्रजित कांबळे, अमोल माने, प्रवीण कांबळे, विजय मोरे, स्वप्नील सदामते, श्रीकांत धनवडे, जितेंद्र फाळके, संभाजी कांबळे, सौजन्य कांबळे, दयानंद कांबळे, सचिन कांबळे, सचिन चिरोलीकर, अमित पवार, शरद सानप, आरिफ नदाफ, महेश आयवळे, विकास जाधव, हरी खाडे, पिपण कोळी, ज्ञानेश्वर पांचाळ, आर.के. कांबळे, सचिन नाईक यांच्यासह कोल्हापूर आणि सांगली मंडळातील बहुसंख्य पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संघटनेनं यापूर्वी 26 जूनपर्यंत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास 8 जुलै रोजी एक दिवसीय धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही न झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। प्रशासन आणि संघटनेतील सलोखा टिकवण्याचा संघटनेचा प्रयत्न असूनही प्रशासनाच्या मागासवर्गीय विरोधी भूमिकेचा निषेध करण्यात आला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।